हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर हिरालाल पवार, हृदयरोग तज्ञ. मी आज तुम्हाला एका पेशंटची स्टोरी सांगणार आहे. साधारणतः 2021 मधली गोष्ट आहे. कोविडचा काळ होता आणि माझ्या घराशेजारी राहणारे एक 60 मधले ग्रस्त होते आणि त्यांना साधारणतः दम्याचा जुना त्रास होता. परंतु आता अलीकडे त्यांना चालताना छातीमध्ये जळजळ होणे, जास्त पोटभर जेवण केल्यानंतर छातीमध्ये जळजळ होणे आणि दोन्ही खांद्यांच्या मध्ये पाठीत दुखणे यासारखे लक्षण होते आणि त्यासाठी त्यांनी 2 गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टला पण दाखवले होते, इंडोस्कोपी पण करून घेतली होती आणि त्याच्या गोळ्या पण चालू केल्या होत्या. परंतु त्यांच्या लक्षणांमध्ये काही बदल झाला नव्हता, त्यांचा त्रास काही कमी झाला नव्हता आणि त्यामुळे एकदा ते आमच्या मिसेसला भेटले, स्मिताला, आणि तिला भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला असा असा त्रास होतो. स्मिताने त्यांना या गोष्टीला गांभीर्याने घ्यायला सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही सरांना ओपीडी मध्ये दाखवा. पण त्यांनी सांगितलं की तिकडे गर्दी असते, तर ती म्हणे मी तुमचा नंबर लावते परंतु तुम्ही अर्जंट जा. मग मला फोन आल्यानंतर ते संध्याकाळी माझ्या ओपीडी मध्ये आले. ओपीडीत आल्यानंतरून मी त्यांना घेतलं लगेच, कारण शेजारीच होते ते आमच्या, आणि त्याच्यानंतर ईसीजी केला. ईसीजी मध्ये बऱ्यापैकी चेंजेस होते आणि मी त्यानंतर हृदयाची सोनोग्राफी म्हणजे 2D इको केला. त्याच्यामध्ये त्यांच्या हृदयाची कार्यक्षमता ही साधारणतः 45% झालेली होती. त्यामुळे मी त्यांना या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. हे ऐकल्यानंतर त्यांना खूप मोठा धक्का बसला, आश्चर्य धक्का बसला, की ते म्हणे की मी या सगळ्या गोष्टीला ऍसिडिटी आणि पोटाचा विकार या समजत होतो, परंतु हे सगळं हृदयाचं निघालं आणि मी खूप मोठी मिस्टेक केली असं त्यांना वाटायला लागलं. पण मी त्यांना धीर दिला आणि तुरंत संध्याकाळी अँजिओग्राफीचा सल्ला दिला आणि त्यांनी तो मान्य केला. संध्याकाळी आम्ही त्यांची अँजिओग्राफी केली साधारणतः 8 वाजता. अँजिओग्राफी केल्यानंतर त्यांच्या तिन्ही रक्तवाहिन्यांमध्ये 90 ते 95% कॅल्शियमचे हार्ट ब्लॉकेजेस होते. शिवाय मुख्य धमनी जी असते लेफ्ट मेन, त्याच्यामध्ये सुद्धा एक 60% ब्लॉक होता. त्यामुळे मी त्यांना अँजिओप्लास्टी ऐवजी बायपासचा सल्ला दिला. बायपास करायला लागेल हे ऐकल्यानंतर अजून त्यांना भीती वाटायला लागली. परंतु त्यांची एक मुलगी मुंबईत असते, त्यामुळे त्यांनी मुंबईमध्ये बायपास करण्याचा डिसिजन घेतला. त्यांनी तिकडे जाऊन बायपास केला आणि 2-3 आठवड्यानंतर ते पुन्हा नाशिकला आले. नाशिकला आल्यानंतर ज्यावेळेस ते मला भेटले की त्यावेळेस ते बोलले की सर, आता मला खूप फ्रेश वाटतंय, मी आता वॉकिंग करतोय, रनिंग करतोय, माझा पूर्ण त्रास कमी झाला, तुम्ही मला वेळेवर उपचार दिल्यामुळे धन्यवाद. पण मी त्यांना सांगितलं की आमचं कामच आहे, कुठलाही पेशंट आमच्याकडे जर वेळेत आला तर आम्ही त्याला आमचं बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो. तर मला वाटतं या स्टोरीमधनं हा जो मेसेज मला द्यायचा आहे त्यामध्ये की आपल्याला जी होणारी ऍसिडिटी असते, बऱ्याच वेळेला काय होतं की आपण स्वतःच सेल्फ डायग्नोसिस करतो की मला होणारा त्रास हा ऍसिडिटीचा आहे, किंवा मला होणारा त्रास हा मणक्याचा त्रास आहे, किंवा मला होणारा हा त्रास हा माझी शिर दबलेली हातातली. तर मला असं वाटतं की आपण स्वतः सेल्फ डायग्नोसिस करायला नको. आपण याच्यासाठी आपल्या स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे जाऊन त्याचं डायग्नोसिस करून घ्यायला हवं. आपण जेव्हा आपल्याला छातीमध्ये तीव्र वेदना होता किंवा कुठलीही जळजळ जी आपल्याला आयुष्यात कधी झालेली नसते, अशी वेगळ्या प्रकारची जळजळ जर झाली आणि आपल्याला थोडी पाल मनामध्ये चुकचुकली की काहीतरी वेगळं होतंय, तर डेफिनेटली आपण ईसीजी, 2D इको, स्ट्रेस टेस्ट आणि तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. धन्यवाद.